माझं नाव जयश्री आहे. मी 22 वर्षाची होते. माझ्या घरात मी आणि माझे सासू सासरे राहत होतो. माझ्या सासूला पॅरालिस झाल्यामुळे ती अंथरुणाला खिळलेली होती आणि माझा नवरा नोकरीनिमित्त दुबईमध्ये राहत होता. माझे सासरे 65 वर्षाचे म्हातारे होते, परंतु दिसायला अगदी एखाद्या तरुण माणसासारखे दिसायचे. ते नेहमी तयार राहायचे. कधी कधी मला त्यांचं असं वागणं पाहून हसू यायचं. एवढ्या म्हातारपणात का कोणास ठाऊक, पण माझ्या सासऱ्यांना तरुणपण आलं होतं. त्यानंतर मला माहीत झालं की ते वांस महिलावर उपचार करतात. माझ्या सासऱ्याकडे येणारी कुठलीच महिला खाली हाताने जात नव्हती, परंतु माझ्या एक गोष्ट लक्षात येत नव्हती. माझे सासरे नेमकं त्यांच्यावर काय उपचार करत होते. आम्ही एक छोट्याशा गावामध्ये राहत होतो. आमच्या आसपासचा हा सगळाच भाग खूप गरीब लोकांचा होता. तेथे असणाऱ्या सगळ्याच वांस महिला माझ्या सासऱ्यांकडे उपचारासाठी यायच्या. माझ्या सासऱ्यांची ख्याती दूरवर पसरली होती. ते एकही पैसा न घेता त्या वांस महिलावर उपचार करायचे. गरीब महिलांसाठी यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असू शकते. त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून कोणी ना कोणी महिला आमच्या घरी उपचारासाठी यायची. माझे सासरे जास्त शिकलेले पण नव्हते, नाही ते कुठले हकीम होते. लग्नाच्या नंतर काही दिवसांनी माझ्या सासऱ्यांच्या उपचारांची पद्धत मला माहीत झाली, तर मला बघून आश्चर्याचा धक्का बसला. अशा पद्धतीने उपचार केला तर महिला प्रेग्नंट होऊ शकते का, हा प्रश्न मला पडला. परंतु सासऱ्यांना या गोष्टीविषयी बोलण्याबाबत मला लाज वाटायची आणि ही गोष्ट मी माझ्या सासूसोबतही बोलू शकत नव्हते, कारण माझ्या सासूला ऐकू आणि बोलताही येत नव्हते. ती नेहमीच इशाऱ्याने मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करायची, परंतु त्यांची गोष्ट मला कधीच समजली नाही. आमच्या घरात एक अंधारी रूम होती आणि त्या रूममध्येच माझे सासरे त्या वांस महिलावर उपचार करायचे, परंतु तिथे जाण्यास मला सक्त मनाई होती. तिथे ते फक्त वांस महिलांना घेऊन जायचे. काही तासांच्या उपचारानंतर जेव्हा ती महिला रूममधून बाहेर यायची, तेव्हा तिची अवस्था खूप खराब झालेली असायची. तिच्या चेहऱ्यावर कुठल्या तरी प्रकारची भीती असायची आणि तिच्या चेहऱ्याचा रंग उडालेला असायचा. परंतु काही दिवसानंतर आम्हाला बातमी मिळायची की ती महिला प्रेग्नंट आहे. बऱ्याच वेळेस उपचार झाल्यानंतर मी त्या महिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मला जाणून घ्यायचं होतं की माझे सासरे त्या रूममध्ये त्या महिलांसोबत असा काय उपाय करतात ज्याने महिला प्रेग्नंट राहतात. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, तरी त्या महिला थांबत नव्हत्या. पटकन आपल्या घरी निघून जायच्या. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून मला कुठल्या तरी अडचणीची जाणीव व्हायची. मी जास्त शिकलेली नव्हती, त्यामुळे मला असं वाटायचं की माझ्या सासऱ्याकडे काहीतरी जादूटोणा असेल. त्याच तंत्रमंत्राने ते महिलांवर उपचार करत असतील. परंतु ही गोष्ट माझ्यासाठी रहस्य बनून राहिली. त्या रूममध्ये असं काय होतं जिथे महिलांवर उपचार देखील व्हायचे आणि त्या प्रेग्नंट देखील राहायच्या. खरं तर आजकाल डॉक्टर देखील उपचाराला खूप वेळ लावतात आणि माझे सासरे त्याबद्दल 1 रुपया देखील घेत नव्हते. एक दिवस सत्य काय आहे ते जाणून घेण्यासाठी मी चोरून त्या रूममध्ये गेले. माझे सासरे बाहेर गेले होते. त्या रूममधील सत्य जाणून घेण्यासाठी माझ्याकडे ही संधी होती. मला विश्वास होता मी प्रेग्नंट राहू शकत नाही, कारण माझा नवरा दुबईत राहत होता. त्यामुळे मी शांतपणे त्या रूममध्ये गेले. परंतु रूममध्ये काळाकुट्ट अंधार होता. त्या अंधारात मला माहीत नाही कुठल्या तरी गोष्टीला माझी धडक झाली आणि मी बेशुद्ध झाले. आणि जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी गुपचूप त्या रूमच्या बाहेर आले. आता मात्र माझं डोकं खूप दुखू लागलं होतं आणि माझं सर्व अंग ठणकत होतं. माझ्या डोक्याला खूप मोठी जखम झाली होती. मी खूप मुश्किलीने त्या रूमच्या बाहेर आले आणि माझ्या रूममध्ये जाऊन थोडा वेळ आराम केला. त्यानंतर मी माझ्या रोजच्या कामात व्यस्त झाले. मी ठरवलं होतं की कधीतरी या रूममध्ये जाऊन सत्य काय आहे ते जाणून घेणार, कारण त्यानंतर माझे सासरे घराच्या बाहेर गेले नाही आणि मला संधी मिळाली नाही. एक दिवस मी बाजारात गेले तेव्हा मला एक महिला दिसली जी काही दिवसापूर्वी आमच्या घरी उपचार घेण्यासाठी आली होती. मी ओढणीने माझा चेहरा झाकला आणि तिला आवाज देत थांबवलं. मी तिला सांगितलं की माझं नाव प्रिया आहे, मला बाळासाठी उपचार घ्यायचे आहे, मी वांस आहे. मी असं ऐकलं आहे की तुम्ही बाळ होण्यासाठी एका म्हाताऱ्या माणसाकडून उपचार घेतले आहे. माझं बोलणं ऐकून त्या महिलेच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता आणि ती माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता तिथून निघून गेली. मी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ती घाईघाईत निघून गेली. मला तिचं हे वागणं फार विचित्र वाटलं. असं काय होतं की मला त्या उपचाराबद्दल सांगण्याऐवजी तिने पळून जाणं योग्य समजलं. माझ्या डोक्यात आता विचारांचा कहर उठला होता. मी बाजार केला आणि घरी आले. काही वेळ आराम केल्यानंतर मी पुन्हा घरातल्या कामाला लागले. परंतु आज मला माझी तब्येत ठीक वाटत नव्हती. चक्कर येण्यासोबतच मला मळमळल्यासारखं होत होतं. मला काहीतरी विचित्र वाटू लागलं होतं. मला माझ्या तब्येतीबद्दल हा बदल विचित्र वाटला. त्यामुळे इच्छा नसतानाही मी टेस्ट केली आणि माझे रिपोर्ट बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हे कसं काय होऊ शकत होतं? मी प्रेग्नंट होते. माझा नवरा तर दुबईत होता
आता माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या. मला तर काही समजत नव्हतं. मी माझ्या सासूजवळ जाऊन रडत बसले होते. माझ्या सासूने इशाऱ्याने विचारले की काय झालं आहे, परंतु त्यांना सांगायला माझ्याजवळ काहीच नव्हतं. मी त्यांना काय सांगणार होते? तुमचा मुलगा इथे नसतानाही मी प्रेग्नंट झाले आहे. तेवढ्यात कुणीतरी दार वाजवलं. मी दार उघडलं तर एक मुलगी उभी होती. ती मला म्हणाली, मी माझ्या वांजपणावर उपचार घेण्यासाठी आले आहे. तिचं ते बोलणं ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. तेवढ्यात मला आठवलं की मी त्या रूममध्ये गेल्यावर जरा वेळ बेशुद्ध पडले होते. त्यानंतर असं काय झालं की मी लगेच प्रेग्नंट राहिले. त्या मुलीचा सोंजवळ चेहरा पाहून मी तिला खोटंच म्हणाले की माझे सासरे घरी नाहीत, ते 2-3 दिवसानंतर येणार आहेत. माझं ते बोलणं ऐकून ती नाराज होऊन निघून गेली. आता मात्र माझ्या सहनशक्तीचा अंत संपला होता, म्हणून मी पटकन त्या रूममध्ये घुसले. आज मला अंधारात धडकून बेशुद्ध पडायचं नव्हतं. मला उजेडात सत्य काय आहे ते जाणून घ्यायचं होतं, म्हणून मी मोबाईलचा टॉर्च लावला. रूममध्ये गेल्यानंतर माझ्यासोबत जे झालं ते पाहून तर मी थक्क झाले. मला माहीत झालं होतं की मी प्रेग्नेंट कशी काय झाले होते. आता मात्र माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं होतं. मी कधी विचारच केला नव्हता की माझे सासरे असं काही वागू शकतात. काही तास त्रास सहन केल्यानंतर मी त्या रूममधून बाहेर आले. त्यासोबतच माझा जीव जाण्याची वेळसुद्धा आली होती. हा असा कुठला खेळ खेळला जात होता ज्या गोष्टीची कोणालाच कल्पना नव्हती. माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. मला काही समजत नव्हतं. मी माझ्या बाळाबाबतीत जगाला काय सांगणार होते. कोणीच माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नसता. मी एक गरीब कुटुंबातील मुलगी होते. माझे आई वडील या जगात नव्हते, तर माझ्या काकाने माझे लग्न सचिनसोबत लावून दिलं होतं. सचिन हा एक खूप चांगला मुलगा होता. लग्न झाल्यावर तो 1 आठवडाभरच माझ्यासोबत राहिला आणि तो दुबईला निघून गेला. जाताना मात्र सचिनने मला ताकीद दिली होती की माझ्या आजारी आईची काळजी घे आणि माझ्या बाबांच्या कामामध्ये दखल देऊ नको. त्यावेळी मला त्यांची ही गोष्ट समजली नव्हती की जाता जाता त्यांनी मला असं का सांगितलं होतं की मी त्यांच्या वडिलांच्या कामात दखल देऊ नये. परंतु आता सगळ्याच गोष्टी माझ्या चांगल्याच लक्षात आल्या होत्या. सचिन गेल्यानंतर माझे सासरे माझ्यासोबत खूप चांगले राहत होते. सचिन गेल्यानंतर मला कुठल्याच गोष्टीचा त्रास झाला नाही. माझे सासरे मला नेहमीच एक गोष्ट सांगत होते की मी ज्या खोलीमध्ये महिलांवर उपचार करतो त्या खोलीपासून तू दूर राहा. त्यावेळी मी ही गोष्ट मान्य केली होती, परंतु मला आलेल्या संशयामुळे मी ही गोष्ट करण्यास मजबूर झाले होते. माझे सासरे नेहमीच त्या रूममध्ये अगरबत्ती घेऊन जात होते. मला तर हेच वाटत होतं की ते काही तंत्रमंत्र वापरून महिलांवर उपचार करत असतील, परंतु मी माझ्या सासऱ्यांना कधीच देवाची पूजा करताना बघितलं नव्हतं. आता या गोष्टीमागचं रहस्य मला जाणून घ्यायचं होतं. आता मला माहीत झालं होतं की त्या रूममध्ये नेमकं काय होतं. मी या गोष्टीचा विचार करत रडत बसले होते की तेवढ्यात सचिनचा फोन आला. तो मला म्हणाला की मी 1 महिन्याच्या सुट्टीवर घरी येत आहे. त्याचे ते बोलणे ऐकून मला फार आनंद झाला. मी माझ्या प्रेग्नन्सीची बातमी सगळ्यांपासून लपून ठेवली होती आणि दिवसभर मी स्वतःला माझ्या रूममध्येच कोंडून घेतलं होतं. दुसऱ्या दिवशी सचिन घरी आला. तो घरी येताच मी त्याच्या गळ्यात पडून खूप रडले. सचिनला वाटलं की मी खूप दिवसांनी घरी आल्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे. काही दिवस माझ्यासोबत राहून सचिन पुन्हा जाऊ लागला. तेव्हा मी त्याला माझ्या प्रेग्नन्सीची बातमी सांगितली. मी त्याला सांगणार होते की हे बाळ तुमचं आहे, परंतु ही गोष्ट पूर्णपणे खोटी होती. मी ही बातमी सांगितल्यानंतर सचिनला फार आनंद झाला आणि त्याने मला आपल्या गळ्याशी लावलं आणि म्हणाला की तू मला माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाची बातमी दिली आहे. परंतु ही गोष्ट मलाच माहीत होती की मी त्यांना ही बातमी कुठल्या मनाने दिली आहे. सचिन त्याच्या बाबांना माझी काळजी घेण्याचं सांगून निघून गेला आणि मी पुन्हा एकदा स्वतःला रूममध्ये कोंडून घेतले. मी विचार करू लागले की खरंच एखादी स्त्री किती मजबूर असते. आपली इज्जत वाचवण्यासाठी तिला आपल्याच तोंडाला कुलूप लावावं लागतं. सचिन निघून गेल्यानंतर मी माझ्या रूममधून बाहेर येणे खूपच कमी केलं होतं. घरातील सर्व कामे झाल्यानंतर मी माझ्या रूममध्ये जात होते. एक दिवस सकाळी कोणीतरी दार वाजवलं तर समोर तीच मुलगी उभी होती जी महिनाभरापूर्वी आमच्या घरी उपचार घेण्यासाठी आली होती. परंतु जो अत्याचार माझ्यावर झाला होता तो मी तिच्यावर होऊ देणार नव्हते. म्हणून मी तिला सांगितलं की माझ्या सासऱ्यांनी वांज महिलावर उपचार करण्याचं सोडून दिलं आहे. परंतु तिने माझ्या सासऱ्यांची खूप प्रशंसा ऐकली होती, त्यामुळे ती परत जाण्यास तयार नव्हती. मी पटकन तिचा हात पकडला आणि तिला घरामध्ये घेतलं आणि जी गोष्ट माझ्यासोबत झाली होती ते मी तिला सर्व सांगितलं. माझं ते बोलणं ऐकून ती थक्क झाली आणि माझे आभार मानून परत निघून गेली. मी देवाला धन्यवाद दिले की माझ्यामुळे एका स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं होतं. मी स्वतःला वाचवू शकले नाही, पण दारात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीची इज्जत माझी जबाबदारी होती. त्याचमुळे आमच्या घरी ज्या महिला उपचारासाठी यायच्या मी त्यांना दारातूनच पळून लावत होते. एक दिवस अचानक माझ्या बालपणीची मैत्रीण घरी आली. तिला पाहून मला फार आनंद झाला
आमच्या गप्पातून मला कळालं की तिचा नवरा पोलीस ऑफिसर आहे. आता मी त्या अपराध्यांना शिक्षा देण्याचं ठरवलं होतं. म्हणून मी माझ्या मैत्रिणीला माझ्यासोबत जे काही झालं ती सगळी हकीकत सांगितली. तिने देखील मला मदत करण्याचं वचन दिलं. परंतु मी तिला सांगितलं होतं की या गोष्टींमध्ये माझं नाव कुठेही आलं नाही पाहिजे, कारण मला सचिनपासून वेगळं व्हायचं नव्हतं. आणि 2 दिवसातच पोलिसांनी आमच्या घरात धाड टाकली. पोलिसांना माझ्या सासऱ्याविरुद्ध भरपूर पुरावे मिळाले आणि माझ्या सासऱ्यांना अटक केली. मी सचिनला फोन करून ही बातमी सांगितली, तर तो देखील दुबईतून परत आला. सचिन घरी आल्यावर मला सांगू लागला की मला माझ्या बाबांचं हे काम पहिल्यापासूनच माहीत होतं. मी त्यांना हे चुकीचं काम करण्यापासून थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांनी माझी एकही गोष्ट ऐकली नाही. आणि आज हे आपल्याला बदनामीचे दिवस बघावे लागत आहे. सचिनचं ते बोलणं ऐकून मला मात्र आश्चर्याचा धक्काच बसला, कारण आपले बाबा काहीतरी चुकीचं करत आहे हे माहीत असूनही तो शांत बसला. आणि कदाचित त्यांना माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाच्या स्वरूपात ही शिक्षा मिळाली होती. आता माझ्या लक्षात आलं होतं की मी प्रेग्नंट झाले आहे ही मला नाही, माझ्या नवऱ्याला मिळालेली शिक्षा होती, ज्यांनी बऱ्याच महिलांचं उद्ध्वस्त आयुष्य शांतपणे सहन केलं होतं. त्या रूमला सध्या तरी पोलिसांनी सील केलं होतं, कारण त्या रूममध्ये महिलांवर कुठल्याही प्रकारचा इजा होत नव्हता. त्या रूममध्ये एक भुयार होतं. एका घरातून दुसऱ्या घरात जाण्यासाठी हे भुयार बनवलं होतं. हा सगळा भाग आमच्या जुन्या वाड्यावर बांधला गेलेला होता. माझे सासरे महिलांना उपचार करण्यासाठी या रूममध्ये घेऊन येत होते आणि त्यांना उपचाराच्या निमित्ताने या भुयारातून दुसऱ्या घरात घेऊन जात होते. तेथे आपली हवस मिटवण्यासाठी काही पुरुष अगोदरच बसलेले असायचे. ते तिथे असलेल्या महिलांवर अत्याचार करायचे आणि त्यांचा व्हिडिओ बनवायचे. त्या महिलांवर ते कित्येक तास अत्याचार करायचे. एकाच वेळी 2-2 पुरुष आपली वासना मिटवायचे आणि त्याचं मन भरल्यावर त्यांना त्या भुयारी मार्गानेच पुन्हा त्या रूममध्ये पाठवलं जायचं. बराच त्रास अत्याचार सहन केल्यानंतर ती महिला त्या रूममधून बाहेर यायची, तेव्हा ती पूर्णपणे आपली शुद्ध हरपलेली असायची. तिच्या चेहऱ्यावरील रंग बुडालेला असायचा आणि तिला धड चालता देखील येत नसायचं. तिच्याजवळ बोलण्यासाठी एकही शब्द नसायचा आणि आपली बदनामी होईल या भीतीने ती तोंड उघडत नसे. आता मला समजलं होतं की मी बेशुद्ध झाल्यावर माझ्यावर जबरदस्ती करण्यात आली होती, परंतु कोणी आणि कसं हे मला आजपर्यंत कळालं नाही. आणि नाही गोष्ट माझ्या सासऱ्यांना माहीत आहे. कदाचित याच रस्त्याने कोणीतरी रूममध्ये आलं होतं आणि मला बेशुद्ध बघून आपली हवस मिटवली होती आणि शुद्ध आल्यावर मी माझ्या रूममध्ये परत आले होते. माझ्या सासऱ्यांना या गोष्टीचे कानोकान खबर नाही, कारण ते घरामध्ये नव्हते. परंतु पुढच्या वेळी मी जेव्हा टॉर्च लावून रूममध्ये गेले तेव्हा माझे सासरे त्या भुयारी मार्गातून दुसऱ्या घरामध्ये जात होते आणि मी शांत पावलाने त्यांच्या मागे मागे गेले, तर तिथे मी एका महिलेवर अत्याचार होताना बघितलं. मी तिथून परत येणारच होते की माझ्या सासऱ्यांनी मला बघितलं. त्यांनी माझा हात पकडला आणि मला पुन्हा रूममध्ये घेऊन आले. माझ्या सासऱ्यांनी मला धमकी दिली होती की तू जर या गोष्टीबद्दल कुठे तोंड उघडलं किंवा कोणाला काही सांगितलं तर मी तुझा आणि सचिनचा घटस्फोट करून देईल. त्यांचा खरा हेतू पैसे कमावणे नव्हता, तर आपल्या शरीराची भूक भागवणे होता. सासऱ्यांनी धमकी दिल्यामुळे मी शांत बसले होते, कारण त्यावेळी मला कोणाचाच आधार नव्हता. माझा नवरा देखील येथे नव्हता. परंतु जेव्हा माझी मैत्रीण आली तेव्हा मी तिला सर्व सत्य सांगितलं. पोलिसांनी माझ्या सासऱ्यालाच नाही तर त्या घरातील काही लोकांनाही पकडलं होतं. ही खूप मोठी गँग होती. बरीच लोक सहभागी होते. त्यानंतर मी एका गोंडस बाळाला जन्म दिला. सचिनने त्या बाळाला खूप प्रेमाने आपल्या छातीशी लावलं. मला माहीत होतं की हे बाळ सचिनचं नाही, तर ही त्याच्या चुकीची शिक्षा होती. जर त्याने पहिलेच कठोर पाऊल उचललं असतं तर माझं आयुष्य बर्बाद झालं नसतं आणि बऱ्याच महिलांची इज्जत वाचली असती. तर मित्रांनो, कशी वाटली ही कथा प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.